नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज शुक्रवार दिनांक 30 मे, पुढच्या आठवडाभर विदर्भात काय होणार आहे याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी असेल इतर सर्वांनाच लागून आहे। आणि आपण सांगितलं होतं त्या पद्धतीनं जवळपास 1 जूनपासून पावसाचा खंड पडू शकतो असं बाकी जवळपास IMD सहित इतर सर्व शास्त्रज्ञांनी केलेलं आहे। विदर्भ मान्सूननं सुद्धा ते भाकीत केलं होतं, परंतु थोडा फरक असा जाणवतो आहे की आपण मागच्या भागात जे सांगितलं होतं की 1 जूनपासून ते 5 जूनपर्यंत हा खंडाचा कालावधी 4-5 दिवसाचा राहू शकतो असं सांगितलं होतं। परंतु काही चॅनल्स किंवा वृत्तपत्रांमध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहे की ते जवळपास 31 तारखेपासून म्हणजे 30 तारखेपासूनच म्हणजे आजपासून पुढील 12 जूनपर्यंत पावसाचा खंड पडू शकतो अशा बातम्या येत आहे। तर त्यामुळे फार विचलित होण्याचं कारण नाही विदर्भातील शेतकऱ्यांनी, कारण की हा जो काही खंड आहे तो विदर्भात पडणार नाही। हा पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र आहे, तर या भागासाठी हा लागू राहणार आहे। विदर्भात पावसाचा खंड फार मोठा राहणार नाही। पुढचे 2 दिवस आणखी विदर्भात पाऊस आहेच, म्हणजे आजही पाऊस येईल, उद्याही पाऊस येईल विदर्भाच्या, विशेषतः पूर्व विदर्भाच्या भागामध्ये। आपल्याकडे जो काही खंड सुरू होईल तो 31 तारखेच्या सायंकाळनंतर किंबहुना 1 जून नंतर, तर तो 1 जून ते 5 जून अशा पद्धतीचा हा आपला खंड राहील पावसाचा। 1 जून ते 5 जूनच्या दरम्यान आपल्याकडे पाऊस होणार नाही। त्यानंतर 6 जूनपासून मात्र पुन्हा एकदा 6, 7 आणि 8 या 3 दिवसात विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि 7 तारखेला म्हणजे 6 तारखेच्या रात्री उशिरा किंवा 7 तारखेच्या पहाटे पश्चिम विदर्भ जो आहे, अमरावती, अकोला, बुलढाणा वगैरे हा जो भाग आहे, वर्धा असेल त्यात, तर या भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर 8 तारखेनंतर पुन्हा 1-2 दिवस म्हणजे 9, 10, 11 आणि 12 या दिवसात मात्र पावसाचा खंड पडू शकतो 8-9 तारखेनंतर। आणि 8-9 तारखेनंतर जवळपास 15 तारखेपर्यंत खऱ्या अर्थानं विदर्भातला खंड राहील पावसाचा। म्हणजे 8-9 तारखेला अतिशय ढगाळ वातावरण राहू शकते, परंतु 10, 11, 12, 13, 14 आणि 15 जूनपर्यंत मात्र विदर्भात पावसाचा खंड पडू शकतो। सध्या अशीच परिस्थिती दिसत आहे। त्यामुळं आपण विदर्भातील कास्तकारांनी फार मोठा खंड आहे त्यामुळं शांततेनं आपण शेतीची कामं वगैरे करू अशा याच्यात राहू नका। त्यामुळं जी काही वेळ मिळणार आहे आता आपल्याला मशागतीची शेतीची, कारण की पाऊस खूप झाला आहे, त्यामुळं शेतीची पुन्हा एकदा आपल्याला नव्यानं मशागत करावी लागणार आहे। आणि म्हणून जसा जसा वेळ मिळतो त्यावेळी आपण आपल्या शेतीची राहिलेली कामे पूर्ण करून घ्या, कारण की आता जमीन सुकायला 2-3 दिवसाचा वेळ लागेल। त्यामुळं या मध्यंतरी तर फार काही शक्यता नाही आहे, कारण की पुन्हा एकदा 6 तारखेनंतर पाऊस येऊ शकतो, 6, 7, 8 तारखेला। त्यामुळं जे काही खरी अर्थाने मशागत होऊ शकेल पेरणीसाठी तर ती होऊ शकेल 9-10 तारखेनंतर। त्यामुळं 9-10 तारखेपासून पुन्हा एकदा 15 तारखेपर्यंतचा जो खंड आहे त्या खंडात आपण आपली शेतीची कामे करू शकाल। या वातावरणात काही फरक झाला, काही बदल झाला तर आम्ही आपल्याला निश्चितपणे सांगूच, परंतु सध्या अशी परिस्थिती आहे त्यामुळं कुठेही विचलित न होता आपण याच पद्धतीने आपल्या शेतीची नियोजन करावं, आपल्या शेतीची कामं करावी, सामान्य नागरिकांनी आपलं नियोजन करावं असं आवाहन आम्ही विदर्भ मान्सून चॅनलच्या वतीनं आपणास करतो। आणि 15 तारखेनंतर मात्र 15 जूननंतर तुफान पाऊस येणार आहे। जसा पाऊस आता झाला आपल्याकडे गेल्या काही दिवसात, यापेक्षाही जास्त जोराचा पाऊस हा 15 जूननंतर होणार आहे, कारण की संपूर्ण जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे। 15 तारखेपर्यंत तो पडणार नाही, परंतु 15च्या पुढे मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। त्यामुळं आपली पेरणी वगैरे जी आहे ही निश्चितपणे साधल्या जाणार आहे। आता आपण मान्सूनचं जर बघितलं तर आपल्याला माहीत आहे मान्सून इतक्या वेगानं महाराष्ट्रात प्रवेशित झाला होता, परंतु नंतर काही अचानकपणे तो थांबलेला आहे। आणि आता पुढच्या काही काळात दोन्ही समुद्राच्या बाजूला फार काही सिस्टीम तयार होणार नाही आहे, आणि त्यामुळं मान्सूनची प्रगती अतिशय मंद होऊ शकते। सध्या मान्सून आपण जर बघितलं तर विदर्भाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेला आहे, परंतु पुढचे 8 ते 10 दिवस हा इथेच रेंगाळू शकतो। आणि 10-12 तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भात पावसाचं चाल देऊ शकते। म्हणजे आपण जे म्हटलं होतं की किती लवकर आलं तरी 10-12 तारखेलापर्यंत विदर्भात मान्सून येणार नाही, तर याच पद्धतीनं 12 तारखेच्याच पुढं विदर्भात मान्सून प्रवेश करू शकतो अशी एक स्थिती सध्या निर्माण झाली। तर हे झालं आगामी काही पावसासंदर्भातली माहिती आणि मान्सून संदर्भातलं। तर आता आपण बघू की पुढचे 2 दिवस विदर्भात पाऊस आहे
आता हा कुठे कुठे पडणार आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेण्याचा आता प्रयत्न करू. तर आपण बघतो आहोत की पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भात अशा पद्धतीचा पाऊस होणार आहे. त्यामध्ये आज जर आपण लक्षात घेतलं की पुढचे 3 दिवस पाऊस हा इकडे भंडारा, गडचिरोली, गोंदियापासून चंद्रपूर असेल, भंडारा असेल, नागपूर असेल, वर्धा, अमरावतीचा काही भाग, अकोल्याचा काही भाग, सोबतच इकडे यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या भागात हा पाऊस पडणार आहे. त्यापैकी पूर्व विदर्भाचे हे जे 4 जिल्हे म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मोठा पाऊस आज आणि उद्या पडणार आहे, मुसळधार स्वरूपाचा. तर उर्वरित जिल्हे जे आहे त्यामध्ये मात्र हलक्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी वादळी पाऊस येऊ शकतो थोडाफार, परंतु बाकी प्रमाण हे 2 दिवस हलकं राहील. परंतु पूर्व विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण हे आज आणि उद्या मुसळधार स्वरूपाचं राहू शकते. तर सर्वप्रथम आपण बघू की आज 30 तारखेला विदर्भाच्या कोणत्या भागात कुठे पाऊस पडणार आहे. आज 30 तारखेला जो काही पाऊस पडणार आहे तो सर्वाधिक पाऊस आज आपण बघतो की जवळपास नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस सर्वाधिक कोसळणार आहे. त्यामध्ये आपण जर विचार केला तर नागपूरचा हा जो विशिष्ट भाग आहे, जो नरखेड तालुका आहे, काटोला आहे, सोबतच सावनेर आहे, जलालखेडा वगैरे हा जो भाग आहे, तर या भागात जोरदार पाऊस आज दुपारनंतर सायंकाळपर्यंत होऊ शकते आणि तो मुसळधार स्वरूपाचा राहू शकते अशी शक्यता आहे. सोबतच नागपूरचे हा जो रामटेक, मौदा हा जो भाग आहे खुर्सापारपर्यंतचा, तर याही भागात आज जोरदार पाऊस होऊ शकतो. तर त्यानंतर उर्वरित जो नागपूरचा खालचा जो भाग आहे नरखेडच्या रामटेकच्या आजूबाजूचा, तर याही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर भंडारा आणि साकोली, भंडारा आणि गोंदियाचे दोन्ही जे जिल्हे आहे तर या दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर भंडाऱ्यातला तुमसर वगैरे जो भाग आहे तर या तालुक्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर जर आपण गोंदिया जिल्ह्यात जर बघायला गेलं तर गोंदिया जिल्ह्याचे गोंदिया असेल, गोरेगाव असेल, आमगाव असेल, सोबतच लांजी, चांगझरी वगैरे हा जो संपूर्ण भाग आहे या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. तर इकडे तिरोडा वगैरे जो तालुका आहे तर तिरोडा तालुक्यातही जबरदस्त असा मुसळधार पाऊस होण्याची आज शक्यता आहे. त्यानंतर भंडाऱ्याचाही हा जो असोली, कंद्री, हा जो मंगळी, वरठी वगैरे जो भाग आहे तर याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा जर आपण लक्षात घेतलं तर गडचिरोली जिल्ह्यात आज मोठा पाऊस होणार आहे. त्यामध्ये विशेषतः आरमोरी तालुका, गडचिरोलीचा मोर्शी, शिंदेवाही, मूल वगैरे हा जो चंद्रपूरचा काही भाग असेल तर याही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो. तर चंद्रपूर जिल्ह्यातला चंद्रपूर असेल, बल्लारपूर आणि राजुरा या 3 तालुक्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जे काही जिल्हे आहे त्यामध्ये मग वर्धा असेल, अमरावती असेल, इकडे सोबतच हा वाशिम, यवतमाळचा जो भाग आहे तर या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. परंतु अमरावती जिल्ह्यातला वरुड वगैरे जो भाग आहे तर या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात, तसंच बुलढाण्याच्याही मेहकरमध्येही पाऊस येऊ शकतो आज सायंकाळनंतर. म्हणजे जवळपास पश्चिम विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज होण्याची शक्यता आहे. तर उद्या 31 तारखेला मात्र पश्चिम विदर्भातील पावसाचा जोर हा पूर्णपणे ओसरलेला असेल. तुरळक एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीतून थोडाफार सरी येऊ शकतात. जो काही उद्या पाऊस होणार आहे तर तो पूर्व विदर्भातील हा जो गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा हे जे लगतचे जिल्हे आहे इकडे या भागातून, तर इथे पाऊस होऊ शकतो. तो जो काही थोडाफार होईल त्यामध्ये लांजी असेल, आमगाव, गोरेगाव असेल हा इकडचा भाग, त्यानंतर इकडे वारशिवनी वगैरे जो भाग असेल त्या भागात थोडाफार पाऊस होऊ शकतो. इकडे देवरी तालुका जो आहे तर देवरी तालुक्याच्या आजूबाजूला पाऊस होऊ शकतो. त्यानंतर हा जो गडचिरोलीचा जो भाग आहे, पूर्वेकडचे जे तालुके आहे त्या पूर्वेकडच्या तालुक्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हे 2 जर जिल्हे वगळले गोंदिया आणि गडचिरोली तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये फार पाऊस येणार नाही, थोडाफार तुरळक पाऊस होऊ शकतो. आणि उद्या सायंकाळनंतरच म्हणजे 31 तारखेपासूनच संपूर्ण विदर्भात पावसाचा खंड सुरुवात होईल. म्हणजे 1 तारखेपासून 1 जूनपासून विदर्भात पावसाचा खंड जाणवायला सुरुवात होईल. 1 तारीख, 2 तारीख सोबत 3 जून, 4 जून आणि 5 जूनपर्यंत हा खंड राहण्याची शक्यता आहे. 6 जूनच्या सायंकाळपासून मात्र पुन्हा एकदा विदर्भात पावसाचं आगमन होऊ शकते पुढचे 2 ते 3 दिवस. आणि पुन्हा एकदा 9 तारखेनंतर किंवा 8 तारखेच्या रात्रीनंतर पुन्हा एकदा पावसाचा खंड पडू शकतो. हा खंड मात्र मोठा राहील 8-9 जूनपासून तर जवळपास 15 जूनपर्यंत विदर्भात पावसाचा खंड राहू शकतो अशी शक्यता आहे.
तर आपण बघतो की ही 30 मेची स्थिती म्हणजे आज आपण बघतो या भागात पाऊस पडणार आहे, या भागात मुसळधार होईल म्हणजे भंडारा गोंदिया वगैरे. त्यानंतर 31 तारखेपासून फक्त गडचिरोलीत त्यात पाऊस दाखवला, गडचिरोली गोंदियामध्ये. त्यानंतर 1 तारखेपासून संपूर्णतः आपण बघतो की पाऊस कुठेही विदर्भात राहणार नाही 1 जूनपासून. त्यामध्ये 1 जून, 2 जून, 3 जून आणि 4 जूनपर्यंत, 5 जूनपर्यंत जी काही परिस्थिती थोडीफार ढगाळ परिस्थिती राहू शकते काही काही ठिकाणी, मात्र पाऊस काही फार राहणार नाही 5 जूनपर्यंत. परंतु 6 जूनला मात्र आपण बघतो की अमरावती, अकोला, या बुलढाणा या भागातून पावसाला सुरुवात होईल आणि 7 तारखेला मोठा पाऊस आपण बघतो की जवळपास नागपूर, वर्धा या भागात, अमरावती या भागात मोठा पाऊस होऊ शकतो. 7 तारखेला सुद्धा कमी अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण राहून 9 तारखेला सुद्धा या भागात पाऊस पडू शकतो विदर्भाच्या. मात्र पुन्हा एकदा 10 तारखेपासून विदर्भातील वातावरण स्वच्छ होण्याची शक्यता आहे. मग आपण बघतो की 10, 11, 12, 13, 14 आणि 15, तर 15 तारखेपर्यंत विदर्भात पावसाची शक्यता नाही आहे. जो काय पाऊस होईल मोठा तो आपण बघतो की 13, 14 जूनला त्याचं वातावरण चालू होईल आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो की जो पाऊस होणार आहे तो 15 जूनच्या पुढे होईल. पुढचे 8 ते 10 दिवस अशा पद्धतीचं विदर्भातील वातावरण राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या पद्धतीनं आपल्या कामाचं नियोजन करावं, जेणेकरून आपली अडचण होणार नाही. आपण जे काही अंदाज देतो हे शास्त्रशुद्ध IMD किंवा इस्रो असेल किंवा इतर जे अधिकृत मॉडेल आहे त्या मॉडेलचा अभ्यास करून देतो आणि त्यामुळं बहुतांश अंदाजे विदर्भ मान्सूनचे गेल्या अनेक वर्षापासून हे अतिशय तंतोतंत उतरत आहे. याही वेळेस ते निश्चितपणे उतरेल. त्यामुळं अशाच पद्धतीनं आपले अचूक हवामानाचे अंदाज जर बघायचे असेल तर त्यासाठी सलग बघत राहा विदर्भ मान्सून. आपणही बघा, आपल्या सहकाऱ्यांना सांगा, शेतकऱ्यांना सांगा, जेणेकरून ही वस्तुनिष्ठ माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकेल. तेव्हा आजच्या भागात इथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.